आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता थेट ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू लागलेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झालाय. एकीकडे 42°C कडाका आणि दुसरीकडे शेती कामासाठी आवश्यक असलेल्या डिझेलसाठी तासनतास लागणाऱ्या रांगा, अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडलाय. विष्णू जाधव, मी म्हातारगाव आपल्या वसमतून 8 किलोमीटर आहे. तर हे आपल्या शेतकऱ्याचे आता कामाचे दिवस चालू आहेत. नांगरटी, शेतातले कामं, मोगरटी, रोटावेटर. त्याच्यामुळे डिझेलला शेतकऱ्याचा वारंवार त्रास होत आहे. कारण डिझेलचा असं शॉर्टेज येतं आणि वरून सरकार म्हणते की शॉर्टेज नाही आणि तुम्ही दाखवू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे. कारण हे त्रास व्हायला शेतकऱ्यांनी, सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे ते सगळं. कालपासून डिझेल भेटून झाले. डिझेलला सकाळपासून रांगा लावल्यात आम्ही. खूप लाईन लागली. डिझेल शेतातले कामं चालू आहेत. नांगरटी, मोगरटी, रोट्याटर, अडचणी यायला डिझेलसाठी. भाव वाढायला, पुन्हा भाव वाढून डिझेल टायमावर मिळणं, खूप समस्या आहे डिझेलची. 2-3 दिवसापासून डिझेलची इतकी कमतरता आहे वसमतमध्ये खूप प्रमाणात जाणवत आहे. पण उन्हामध्ये कमीत कमी 100-200 कॅना घेऊन लोक पूर्ण माणसं जमा झालेले आहेत. पण तरी बी डिझेल तुटवडा खूप भासत आहेत. सध्या शेतीचे काम करण्यासाठी, नांगरटी मोगटीचे सध्या धंदे करण्याचे दिवस आहेत. पण तरी बी सर काय अपेक्षा आहे सरकार? फक्त एवढा आहे की डिझेल एवढा हे व्हायला परेशानी.